जंतर मंतरला झालेल्या आंदोलनानंतर हे आंदोलन एवढं मोठं कसं झालं, एवढे तरुण कुठून आले आणि एवढं आक्रमक आंदोलन का झालं, याचा शोध नेहमीप्रमाणे केंद्रीय तपास एजन्स्यांनी नक्षलवादाकडे नेला. यांच्या काही अंगलट आलं की ते नक्षलवादी मानतात. पाठीमागे आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं आणि आता पुन्हा तेच नक्षल, कधी अर्बन नक्षल, कधी जंगली नक्षल, यांच्या जेव्हा जेव्हा अंगलट येतं तेव्हा तेव्हा ते नक्षलवादाचा ठपका लावून आंदोलकांना बदनाम करण्याचं काम करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 ऑगस्टला भाषण करताना दिमाकी नक्षल असा एक शब्द वापरला. याच्या आधी अर्बन नक्षलवरती त्यांचा फोकस होता. मग अर्बन नक्षलच्या माध्यमातून काही हाती लागत नाही, तर आता दिमाकी नक्षल आणलाय. शब्दांचा खेळ करायचा आणि आपल्या व्यवस्थेवरती आलेली वेळ नक्षलवाद्यांच्या माती मारून मोकळं व्हायचं. जर गेल्या 15 वर्षापासून तुमच्याकडे सत्ता आहे, तर तुम्ही ब्लॅक मनी, नक्षलवाद, आतंकवाद हे नष्ट करणार होते. तो जर तुमच्या दृष्टीने आजही जिवंत आहे, तर ह्याचा अपयश कुणाकडे आहे? विद्यार्थ्यांचा आक्रोश, 20-22 विद्यार्थी मरतायत, आत्महत्या करतायत, पेपर फुटतोय, लोकांमध्ये खदखद आहे, राग आहे, याच्याबद्दल कधीही चिंतन होत नाही. त्या दृष्टीने सर्वपक्षीय बैठक व्हावी, सर्व पक्षांना विचारात घ्यावं, या संदर्भात नवं धोरण ठरवावं, असं सुद्धा वाटत नाही. आम्ही मान्यच करणार नाही, इथल्या आंदोलकांचं स्वागतच करणार नाही, कुणी आम्हाला सुचवायचंच नाही, अशा पद्धतीची जी काही हुकुमशाही आहे ती गंभीर आहे. दिमाकी नक्षल वगैरे काही या देशात राहिलेलं नाही. लोकशाहीला मानतायत, मतदान करतायत, संविधानाच्या माध्यमातून निवडणूक लढतायत, ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका जिंकणे, याला काय म्हणायचं याचं उत्तर मात्र कुणी देणार नाही. आम्ही काय करतोय काय नाही याचं आत्मपरीक्षण सरकार करत नाही. त्यांचे धोरणं चुकतायत याचंही आत्मपरीक्षण ते करत नाही. पण नक्षलवादाच्या माथ्यावर काहीतरी मारायचं आणि मोकळं व्हायचं, ही फॅशन झाली. आता दिमाकी नक्षल हे आश्चर्यकारक स्टेटमेंट आहे. म्हणजे अर्बन नक्षलचं काय झालं? तुम्ही तर सगळे नक्षलवादी सरेंडर केलेत असं मानता, 0% नक्षलवाद झालाय म्हणता. मग हे नक्षल आलं कुठून? आदिवासींचे प्रश्न तरी तुमच्या पटलावरती आहेत का? नीट पेपरचा मुद्दा, आणि या नीट पेपरच्या मुद्द्यामध्ये जे 22-25 विद्यार्थी मेलेत ते किती आदिवासी होते? हे सगळे उच्चभ्रू असणारे भारतीय सर्व घटकातील बहुजन, सगळ्याच घटकातील लोक रस्त्यावरती उतरले होते, मुलं रस्त्यावरती उतरले होते. त्या सगळ्यांना नक्षलवादी होऊन मोकळं व्हायचं, दिमाकी नक्षल. आता काय त्यांचा मेंदू काढणार? तर त्यांचा दिमागात काय चाललंय हे कसं ओळखणार? म्हणजे तुमच्या विरोधात घोषणा दिली की दिमाकी नक्षल, या नव्या तुमच्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडे हा नवा मुद्दा टाकणार तुम्ही, दिमाकी नक्षल है क्या देखो. ही योग्य नाहीये. तुमच्या सरकारच्या विरोधात खदखद आहे, तुमचे धोरण चुकलेले, देश बर्बाद होतोय, आणि ह्या छोट्या आंदोलनातून तुम्ही वाचलात हे लक्षात घ्या. संधी दिली. नाहीतर नेपाळ झाल्यावर भारतामध्ये काय पोस्ट पडत होते हे जरा विचार करा. हे सगळं नवं मॉडेल आलं, नवं आंदोलन उभं राहिलं, तर
तर तिथपर्यंत ठीक आहे, मर्यादित आहे. पण नेपाळ घडल्यानंतर भारतामध्ये काय पोस्ट फिरत होत्या याचा जरा तुमच्या एजन्सीला तपास करायला लावा, आयबीला तपास करायला लावा. भारताचा सुद्धा नेपाळ व्हावा अशी भूमिका होती त्यावेळेस. आंबेडकरवादी इथं लढाऊ आंदोलक संविधानवादी भारतामध्ये असं होणार नाही म्हणून देशाला प्रोटेक्ट करत होता. आणि त्यावेळेस तुमचे हे सगळे एरवी धर्माचे वाद लावणारे आणि धर्मामध्ये दंगली घडवणारे कोणत्या बिळात लपले होते जरा विचारा. त्याच्यामुळे दिमाकी नक्षलय, अमुक नक्षलय, धमुक नक्षलय या भानगडीत पडू नका. इथल्या लोकांचे काही प्रश्न आहेत ते सिरियस घ्या. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते सिरियस घ्या. दुर्दैव वाटतं की 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झालाय आणि भारतीय आंदोलकांना तुम्ही दिमाकी नक्षल म्हणताय. म्हणजे कुणाला गुलाम करायचा अजेंडा लाल किल्ल्यावरून राबवताय. याचा विचार या सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकार जर लवकर सुधारलं नाही, या अशा पद्धतीने अर्बन दिमाग अशा पद्धतीने जर ते पळवाटा काढतील तर एक दिवस जनउठाव त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. या देशात कोणताही दिमाकी नक्षल नाहीये. कसल्याही प्रकारचा नक्षल या ठिकाणी प्रभावित नाही. लोकांचं आंदोलन जिवंत आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. आणि त्या आंदोलनाच्या बळावरती सत्ता जे करत नाही ते मिळेल या आशेने लोक रस्त्यावर येतात. आणि ते रस्त्यावर येतात हे सरकारचं असणारं अपयश आहे. त्याचं आत्मचिंतन सरकारने केलं पाहिजे. त्यांना दिमाकी नक्षल म्हणून पळवाट काढणं चुकीचं आहे. सरकारने हे जेवढ्या लवकर समजून घेतील तेवढ्या लवकर त्यांना पुढं फेस करायला सोपं जाईल.